सर्वांना नमस्कार। श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आषाढी वारी वेळापत्रक 2025 सर्वांसमोर आलेला आहे। दिनांक 19 जून 2025 रोजी माऊलींचं पालखीचं प्रस्थान आळंदी या ठिकाणाहून होणार आहे। पहिल्या दिवशीचा मुक्काम गांधीवाडा या ठिकाणी माऊलींचा मुक्काम असतो। माऊलींच्यावर चालणाऱ्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक दिंड्या यामध्ये अगोदरच येऊन थांबलेल्या असतात। त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 18 जून संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा देहू या ठिकाणाहून प्रस्थान होत असतो व इंदापूर मार्गे पंढरपूरकडे रवाना होतो। त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा दिवे गाठामार्गे सासवड लोणंद अशा प्रकारे पंढरपूरकडे रवाना होत असतो। तर दिनांक 20 जून 2025 रोजी माऊलींचा आळंदी ते पुणे असा प्रवास होणार आहे। हा 29 किलोमीटरचा प्रवास आहे। पुणे या ठिकाणी 2 मुक्काम असतात। 20 जून आणि 21 जून असे 2 मुक्काम पुण्यामध्ये माऊलींचा मुक्काम असतो। त्यानंतर पालखी मार्गावरील सर्वात अवघड आणि मोठा टप्पा पुणे ते सासवड हा दिवे घाटातून प्रवास होत असतो। हा प्रवास 32 किलोमीटरचा आहे। दिनांक 22 जून 2025 रोजी माऊलींची पालखी सासवड या ठिकाणी मुक्कामी असेल आणि सासवड या ठिकाणी 2 मुक्काम म्हणजे 22 तारीख आणि 23 तारीख असे 2 मुक्काम माऊलींचे सासवड या ठिकाणी असतील। त्यानंतर दिनांक 24 जून सासवड ते जेजुरी असा 16 किलोमीटरचा प्रवास आहे। दिनांक 25 जून जेजुरी ते वाल्हे हा 12 किलोमीटरचा प्रवास आहे। त्यानंतर 26 जून वाल्हे ते लोणंद हा 20 किलोमीटरचा प्रवास आहे। माऊलींची पालखी मुक्काम लोणंद या ठिकाणी 26 तारखेला असेल आणि वाल्हे ते लोणंद या पालखी मार्गावर निरा या ठिकाणी श्रींचं स्नानाची परंपरा आहे। तर निरा या ठिकाणी दुपारी 1:30 ते 2च्या दरम्यान माऊलींची निरा स्नान होत असते। त्याच्यानंतर 27 जून रोजी लोणंद ते तरडगाव हा 8 किलोमीटरचा प्रवास आहे। दिनांक 28 जून 2025 तरडगाव ते फलटण 21 किलोमीटरचं अंतर आहे। 29 जून 2025 फलटण ते बरड हा 18 किलोमीटरचा प्रवास आहे। दिनांक 30 जून 2025 बरड ते नातेपुते हा 21 किलोमीटरचा प्रवास आहे। दिनांक 1 जुलै 2025 नातेपुते ते माळशिरस हा 18 किलोमीटरचा प्रवास आहे। दिनांक 2 जुलै माळशिरस ते वेळापूर हा 19 किलोमीटरचा प्रवास आहे। दिनांक 3 जुलै वेळापूर ते भंडी शेगाव 21 किलोमीटरचा प्रवास आहे। दिनांक 4 जुलै भंडी शेगाव ते वाखरी हा 10 किलोमीटरचा प्रवास आहे। दिनांक 5 जुलै वाखरी ते पंढरपूर हा 5 किलोमीटरचा प्रवास आणि या 5 किलोमीटरच्या प्रवासात माऊलींची पालखी पंढरपूर या ठिकाणी मुक्कामी येते। त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 6 जुलैला देवशयनी आषाढी एकादशी। तर आषाढी एकादशीला सर्व भाविक भक्त आलेले असतात। दिंड्या अनेक वैयक्तिक वारकरी आलेले असतात। ते दर्शनासाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहून किंवा मग पालखी मार्गावर प्रदक्षिणा पूर्ण करून दर्शन घेत असतात। त्यानंतर परतीचा प्रवास दिनांक 10 जुलै या दिवशी परतीचा प्रवास सुरू होणार आहे। अशा प्रकारे वारीचं पालखीचं नियोजन आलेलं आहे। आपणापर्यंत पोचले असेल तर चांगली गोष्ट आहे। जर नसेल पोचले तर हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रमंडळींना शेअर करा। सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे की आपल्यासोबत दिंडीमध्ये पालखी मार्गावर आपल्यासोबत जे असणारे भाविक जास्त करून महिला वारकरी असतील त्यांची चुकामुक जास्त होती। आपण 2 वर्ष वारीतील व्हिडिओ काढत असतो त्यामुळे एक लक्षात आलेलं आहे की अनेक ठिकाणी पोलीस बांधव त्यांना मदत करतात, त्यांचे नाव पुकारतात
पण ते नावं पुकारताना ती माणसं जवळ नसली तर नावं पुकारून उपयोग होत नाही किंवा कॉन्टॅक्ट होत नाही. त्यामुळे आपल्यासोबत असणाऱ्या माणसाला की आज मुक्काम कुठं आहे त्यांना सोबतच घेऊन चला. वयस्कर महिला मंडळ असतात किंवा कमी शिकलेल्या ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशा महिलासुद्धा असतात. त्यामुळे त्यांना सोबत आपल्या घेऊन चला. त्यांना कुठेही सोडू नका. थोड्या त्यांना थकल्या भागल्या तरी त्यांना सोबतच घेऊन चला. त्यांच्यावर थांबा. आपला थोडा वेळ गेला तरी पालखी मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांना व्यवस्थित ठिकाणी पोहोच करा अशी विनंती आहे. धन्यवाद. थँक्यू.